कलर बघूनच अर्धे लोक या गोळीला ओळखतात. पण एक लक्षात घ्या, गोळी घेतली ताप उतरला म्हणजे सगळं ठीक होतंय असं नाही. आता या वातावरणात आहे ना, समोर येणारा धोका म्हणजे डेंग्यूचा. लक्षात घ्या, तुम्ही त्या तापाला समजायला शिका. विनाकारण चुकीच्या गोष्टीमध्ये फसू नका. तो डेंग्यूचा ताप कसा असतो, काय असतो, हे तुम्ही समजून घ्या ना. मी तुम्हाला समजून सांगतो. आता नीट ऐका. डेंग्यू हा व्हायरस आहे ना, आणि तो कोणत्या मच्छरामुळे होतो हे सगळं तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी माहिती आहे. आता सुरुवातीला काय होईल याचे लक्षणं काय? तुम्हाला अचानक जास्त ताप येईल, तुमचं डोकं दुखणं खूप वाढेल, तुमच्या डोळ्याच्या मागच्या बाजूला खालच्या बाजूला गरम होईल, दुखेल, तुमचे अंग हाडं खूप दुखतील, मळमळ किंवा अंगावर असे बारीक बारीक रॅशेस वगैरे येतील, लाल लाल फोडं येतील, लाल लाल चट्टे येतील. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, डेंग्यूचा जो ताप आहे ना, साधारण 2 ते 7 दिवसापर्यंत राहू शकतो. आणि लोकांची सर्वात मोठी चूक कुठं होते माहितीये का? 3ऱ्या किंवा 7व्या दिवशी असा ताप गेला की ते काय म्हणतात, अरे ठीक आहे चला पेशंट ओके बरा झाला. आता नाही, चुकीचं आहे. असं बऱ्याच पेशंटमध्ये होतंय, पण ते चुकीचं आहे. काही रुग्णांमध्ये ताप कमी होण्याच्या आसपासच तो आहे ना, क्रिटिकल फेज सुरू होऊ शकतो यावेळेस. ठीक आहे. म्हणजे काय होतंय, याच्यात काय होतंय, बाहेरून जर ताप कमी झालाय पण शरीरातल्या आतमध्ये जे रक्तवाहिन्या आहेत त्यांना धोका वाढलाय, त्यांची प्रॉब्लेम सुरू झाल्या इथं. म्हणून याच्यात काय होईल, तुम्हाला तीव्र पोटदुखी होईल, सतत तुम्हाला उलट्या होईल, नाक किंवा हिरड्यातून रक्त येईल, उलटी किंवा संडासच्या जागेतून काळी संडास रक्त येईल. हे तुम्ही समजून घ्या, हे लक्षणं समजायला शिका. खूप अशक्तपणा येईल, तुम्हाला बेचैनी किंवा श्वास लागणे असे देखील प्रॉब्लेम होतील. आता हे दिसले तर घरी बसायचं नाही. विशेषतः तुम्ही त्या संडासमध्ये जर लाल खूप संडास येते, काळी संडास, तर त्याकडे विशेषतः लक्ष ठेवा. ठीक आहे. आता सगळ्यात मोठी चूक म्हणजे काय, डेंग्यू मध्ये स्वतःहून तुम्ही तापेच्या गोळ्या घेता. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. त्या पेशंटचं फ्लुइड मेंटेन ठेवावं लागतं. हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तुम्ही ह्या गोष्टी समजून घ्या. आता एक महत्वाचा प्रश्न काय लोकांचा, एकदा डेंग्यू झाला की तो पुन्हा होतो का? हो, होऊ शकतो. कारण डेंग्यू व्हायरसचे मुख्यतः 4 सिरोटाइप्स असतात. एक टाईप झाला म्हणजे त्या विरुद्ध इम्युनिटी मिळू शकते, पण दुसऱ्या सिरोटाइपचा डेंग्यू भविष्यात होऊ शकतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. विनाकारण बऱ्याच लोकांचे गैरसमज काय म्हणतात, मला डेंग्यू झाला बाबा, मी परत होणार नाही, असं नाही. आणि लक्षात ठेवा, दुसऱ्यांदा होणारा डेंग्यू सिव्हिअर डेंग्यूचा धोका असू शकतो. आता त्या घरातल्या मच्छरांची काळजी कशी घ्यायची या बाबतीत तुम्हाला सर्व गोष्टी माहिती आहे. पाणी साचू देऊ नका, घरातले मच्छर मारा, सगळं व्यवस्थित वातावरण ठेवा, पाणी साचू देऊ नका, महत्वाचं. ठीक आहे. आता आता एक गैरसमज तर तुम्ही दूर करा की मागच्या वर्षी झाला म्हणजे या वर्षी होणार नाही. तापाकडे दुर्लक्ष करू नका. विनाकारण या वातावरणात ताप आलं तर एक पॅरासिटामॉलची गोळी घ्यायची आणि झोपायचं नका करू. असं त्या तापाच्या पॅटर्नला समजायला शिका आणि डॉक्टरांचा सल्ला वेळेत घ्या. डेंग्यू सारखा आजार खूप धोकादायक असू शकतो बऱ्याच लोकांसाठी. काळजी घ्या आणि फॉलो करा, कारण आरोग्याबद्दल गोड बोलत नाही तर खरं बोलतो. धन्यवाद.